हा मित्रांनो, आज दिनांक 2/7/2026ची वेळ आहे. आजचा दिवस आहे आणि आता आपण बघू शकतात मोबाईलवरती आणि आपल्या घडीवर आपण बघू शकतात साधारण 5:45 वाजले. आजच्या आपण बघू शकतात. मी आता स्टार्ट करतोय खुलताबाद पंचायत समितीच्या गेटपासून सुरू करतो. आपण बघू शकतात आता ज्या वेळेस मी आतमध्ये जाईल त्या सर्व संभाषण या ठिकाणी आपलं रेकॉर्ड होणार आहे. आणि आजची जी अडचण आहे नागरिकांच्या कामाच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो. आता पंचायत समितीत आपण जात आहे आतमध्ये. आता सर्वप्रथम पंचायत समितीचं हे गेट आहे, इथून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. तर शासनाच्या नियमानं आता साधारण 2 वर्षापासून स्टार्ट झालेला आहे. कामकाजाची वेळ आहे प्रत्येक पंचायत समिती असो किंवा तहसील ऑफिस असो कुठल्याही डिपार्टमेंटची आपण वेळ आहे शासनानं निश्चित केलेल्या वेळेनुसार. कामकाजाची वेळ आहे सकाळी 9:15 वाजल्यापासून चालू होते कामकाजाची वेळ कर्मचाऱ्यांची आणि अधिकारी वर्गांची. तर आपण आज बघू शकतात आतमध्ये आपण प्रवेश करीत आहात. आज सहाय्यक गट विकास अधिकाऱ्याचं दालन बंद आहे. सर्वप्रथम सहाय्यक गट विकास अधिकारी इथं कार्यरत आहे, त्यांचं दालन बंद आहे आणि लॉक पण आहे त्यांच्या दालनाला, आपण बघू शकता. आता ही कॅबिन आहे पंचायत विभागाची. आतमध्ये आपण येतो आहे इथे. आत इथं कर्मचारी एक पण नाही, बघू शकतात आपण सर्व. एकही कर्मचारी ह्या खुर्चीवरती नाहीये हे आपण बघू शकता. बघितलं आपण कोणी नाही. चला आता आपण दुसऱ्या दालनाकडे वळूया. ही माननीय गट विकास अधिकारी यांचं दालन आहे, यांचा कक्ष आहे, बघू शकता आपण. माननीय गट विकास अधिकारी साहेबांचं दालन बंद आहे, त्यांचं कक्ष पण बंद आहे, त्यांच्या दालनाला कुलूप लागलेली आहे, बघू शकता आपण. आपण आता सामान्य प्रशासन विभागाकडे आपण वळलो आहोत. आपण बघू शकता इथं आतमध्ये आपण जाऊ शकतो. बघा इथं काही मोजकेच कर्मचारी आहेत. बघा आपण बघू शकता इथं सहाय्यक प्रशासन अधिकारी यांचं पण दालन आतमध्ये ओपन आहे, पण परंतु ते बसलेले नाही त्यांच्या दालनामध्ये, बघू शकता. हा सामान्य प्रशासन विभाग आहे. इथं मोजकेच कर्मचारी हजर आहेत. इथं वरिष्ठ सहाय्यक म्हणून गाडीकर आहे, त्याचबरोबर वाणिज्य सहाय्यक इथं दिसत आहेत, आपण बघू शकतो. इथं पंचायत समितीचा एक कक्ष आहे, त्या कार्यरत महिला कर्मचारी आहेत, ते इथं आता गैरहजर दिसत आहे. आज बघू शकता आपण सर्व खुर्चीवरती. इथं श्री A.R. सूर्यवंशी कनिष्ठ सहाय्यक आहे, यांची ड्युटी लागलेली आहे, परंतु ते आज इथं ॲबसेंट दिसत आहे. ठीक आहे, असेल ते कुठेतरी, पण आजच्या डेटमध्ये आपण बघू शकता ते खुर्ची रिकामी. या इथे आवडचे एक कॅबिन आहे. श्रीमती G.R. दौल मॅडम कनिष्ठ सहाय्यक आहे, त्यांचं नाव आहे, ते पण इथं अनुपस्थित दिसत आहे. त्याचप्रमाणे पंचायत समितीचं लेखा विभाग आपण बघू शकता. बघा लेखा विभाग मध्ये तर लॉकच लागलेले आहे, या कक्षाला पण लॉक लागलेले बघू शकता आपण. स्वच्छतागृह आहे तिथं पंचायत समितीचं, महिलांचं पण आहे, तिचे पण दुरस्ताव झालेले. त्या समोर आहे विभाग. आपण कृषी विभाग बघू शकता. कृषी विभागाचं लॉक लागलेलं आहे, हे पण आपण बघू शकता. आतमध्ये कोणी कर्मचारी ह्या वेळेला नाहीये, सर्व खुर्च्या रिकाम्या दिसते इथं, आपण बघू शकता. इथं पण कर्मचारी कोणी दिसत नाही, आता निघून गेले, ते ऑफिसच्या बाहेर गेलेले आहे. सर्व रिकाम्या खुर्च्या आपल्याला दिसत आहे, बघू शकता. त्याचप्रमाणे हा आपण इकडे येऊ शकता, इथं पण आपण बघू शकतो. हे MSRAM बचत गट विभाग स्वच्छ भारत मिशनची कॅबिन आहे.
इथं कॅबिन तर उघडी दिसते, परंतु बघा आतमध्ये कोणी दिसत नाही. बघू शकता आपण एकही कर्मचारी इथं हजर दिसत नाहीये, उपस्थित दिसत नाहीये. सहज दालनामध्ये जर आतमध्ये आपण येतोय रूम मध्ये, तर इथं एकही कर्मचारी खुर्चीवर बसताना आढळत नाहीये. इकडे इकडे इकडे. हो हो. एक मगराव विभाग आहे, MRMGM विभाग. इथं ह्या कॅबिन मध्ये आपण बघू शकता, ह्या कॅबिन मध्ये अल्पशे कर्मचारी उपस्थित दिसता. इथं यांची कॅबिन ओपन आहे, परंतु मोजकेच कर्मचारी आज दिसता. आपण बघू शकता काही खुर्च्या रिकाम्या दिसलेल्या आहेत. बघू शकता आहे कर्मचारी, परंतु अनुपस्थित आहे. 2-3 कर्मचारी काम करताना इथं आढळत आहे. हा पंचायत समितीचा अभिलेख कक्ष आहे. आता कायदेशीर दृष्ट्या जर आपण विचार केला हा अभिलेख कक्ष, तर हे अभिलेख कक्ष कधी पण ओपन पाहिजे. जनतेच्या कामासाठी आहे. इथं अगोदरच्या पूर्वीच्या संचिका असतात, कामाच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड इथं असतात. ते रेकॉर्ड पण बंद दिसतंय आपल्याला. आपण बघू शकतात त्या दालनाला कुलूप दिसतंय आणि बंद अवस्थेत आहे. आता हा घरकुल विभाग पंचायत समितीचा बांधकाम घरकुल विभाग आतमध्ये आपण येऊ शकता आणि बघू शकता. बघा इथं कर्मचारी दिसताय का आपल्याला? कोणी नाही, मोजकेच कर्मचारी दिसताय आपल्याला. इथं श्री ST कुपलारे कनिष्ठ सहाय्यक अभियंता बांधकाम विभाग शाखा अभियंता, श्री NS देशमुख कनिष्ठ अभियंता, श्री तन्मय वाघ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, श्री AB चपडे स्थापत्य अभियंता सहाय्यक, माननीय श्री SD राठोड हे दिसताय उपस्थित स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून ते काम करतात. इथं ते दिसतात. इथं त्याचप्रमाणे आतमध्ये जर प्रवेश केला आणि आपण बघू शकता इथं माननीय आपले गात सर आहे म्हणून ते कार्यरत आहे. हा घरकुल विभाग आहे पंचायत समितीचा. आपण बघू शकता श्री MLS ढाकरे कनिष्ठ सहाय्यक अनुपस्थित दिसतात. श्री YD ठेंगडे संगणक परिचालक हे कार्यरत आहे. श्री DP वर्षी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हे कार्यरत आहे. हे दोघे इंजिनियर आहे. हे काम करताना आपल्याला दिसत आहे. आपण बघू शकता. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे, शासन रेकॉर्ड होते सर्व. शासन यांना पगार देतोय. हे कशासाठी पगार देतो शासन यांना? आज शासन लाखो रुपये खर्च करतात यांच्या वेतनावरती आणि कायद्याच्या नियमाप्रमाणे हे कर्मचारी काम करताना दिसत नाही आपलं व्यवस्थितरित्या. त्याचं पालन होत नाही शासनाच्या नियमाचं आणि आपल्या संविधानाचं पालन करत नाही कायदेशीरदृष्ट्या. लोक पगार घेतं, शासन यांना लाखो रुपये पगार देतो जनतेच्या कामासाठी. आपण बघू शकतात. मी सर्व कॅबिन तपासल्या तर मला ह्या क्षणी असं आढळलं इथं बरेचसे कर्मचारी आजच्या डेटमध्ये उपस्थित नाहीये, अनुपस्थित देतात. बरेच कर्मचारी साधारणपणे दुपारी 2 ते 3 वाजता काही कर्मचारी इथून निघून जातात. ही बाब कायदेशीरदृष्ट्या धोकेदायक आहे आणि जनतेचं कामं याच्यामुळेच रेंगाळल्या जातात. जनतेची कामं परिपूर्ण का होत नाही? तर हे कर्मचारी मनावर घेत नाही आणि शासनाचा पगार घेतात आणि या ठिकाणी पगार घेऊन शासनाचा डोळ्यात धूळ फेक करत आहे आणि त्याचप्रमाणे जनतेची कामं इथं होताना दिसत नाही. आज बघा आपण बघू शकता आज साधारणपणे आता 5:55 झाले. शासनाच्या नियमानं आणि कायद्याच्या नियमानं जर बघितलं आपण तर 6:15 पर्यंत यांना काम करण्याची अलॉट आहे, अधिकार आहे आणि इथं बंधनकारक केलेले 6:15 पर्यंत यांनी काम करायला पाहिजे ऑफिसमध्ये थांबून. तर हे अगोदर इथून निघून जातात आणि त्याचप्रमाणे मुख्यालय पण राहत नाही. इथं शासनानं खूप मोठ्या आपल्याला एक विचारमंच इथं आपल्याला बनवून दिलेलं आहे. मोठी इमारत इथं बनवून दिलेली आहे शासनाने. इथं साधारण 4 कोटीची इमारत आपल्याला दिलेली आहे शासनानं तालुक्याला. परंतु इथं एकही कर्मचारी मनापासून काम करताना आढळत नाहीये. ही दुःखाची बाब आहे आणि एक लाजिरवाणी बाब आहे.
मग यांना शासन पगार का इतकं देतं, हे काम का करत नाही असा प्रश्न निर्माण होतो. शासन पगार देतं आणि यांनी कामाची निश्चित वेळ केलेली आहे. सकाळी सकाळची वेळ जर बघितलं तर 9:15 वाजेपासून कामाची वेळ चालू होते आणि संपण्याची वेळ, यांची जाण्याची वेळ आहे 6:15 पर्यंत. हे थांबलेच पाहिजे सर्व कर्मचारी. मग हे थांबत का नाहीये, तर या ठिकाणी यांनी शिस्तभंगाची कारवाई यांच्यावर झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कायदेशीरदृष्ट्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पगार घेतो, काम करत नाही, शासनाच्या डोळ्यात धूळ फेकल्या जाते आणि जनतेच्या पण डोळ्यात धूळ फेकली जाते, कामं होत नाही. त्यामुळे यांच्या आजच्या ह्या डेटमध्ये बघितलं असता यांना कायदेशीररित्या यांना शासन झालं पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. आणि इथं थंब पण आपण दिलेले, ज्यावेळेस यांचे बायोमेट्रिक हजेरी घेतल्या जाते तर हे बायोमेट्रिक हजेरी तर देतच नाही, परंतु हे विना काम करण्याचा मोबदला घेतातच आणि पण काम करताना दिसत नाही. ठीक आहे, आपण बघू शकता सर्व दालनाचे आपण बघितलं, सर्व आपण सगळ्या कॅबिनमध्ये आपण फिरलो तर आपल्याला असं आढळलं इथं बरेचसे कर्मचारी 90% कर्मचारी 95% कर्मचारी इथं गैरहजर दिसले आजच्या डेटमध्ये. लेखी पत्र कलेक्टर. आता या ठिकाणी मी असं सांगू इच्छितो, यांना आपण प्रशासनाच्या कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून यांना आपण आता उद्या नंतरचे आमचं कामकाज चालू होणार आहे. आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना पण या बाबतीत आम्ही बोलणार आहोत की हे पंचायत समितीचे कर्मचारी काम करताना आढळत नाहीये, यांना कायदेशीर दृष्ट्या यांना शासन झालं पाहिजे, यांना शिक्षा पण झाली पाहिजे आणि यांच्या कामाची वेळ निश्चित झाली पाहिजे. ठीक.